नमस्कार. कल्पनाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. आपण आज पाहणार आहोत तिखट गोड आंब्याचं लोणचं. 12 आंबे घेतले आहेत, त्याच्या फोडी करून त्या स्वच्छ पुसून ह्या 1 किलो आंब्याच्या फोडी झाल्या आहेत. आता 1 वाटी मीठ आणि 4 ते 5 चमचे हळद घालून हलवून एक दिवस आपण त्याला ठेवूया. आता आपण याच्यामध्ये मीठ 1 वाटी घालणार आहोत. हळद मीठ लावून आपण असं हलवून आणि असं सुद्धा घालू शकतो. याच्यावर झाकण ठेवून एक दिवस आपण हे ठेवूया. तर आपण याच्यावरती झाकून ठेवूया. आपण बघू शकता हळद मीठ लावून लोणचेले आजचा दुसरा दिवस आहे. त्यात पाणी तयार झाले, ते पाणी आपण काढून लोणचं तयार करून घेऊया. बघू शकता हे एवढं पाणी निघाले त्यातलं. आता आपण आंब्याचं लोणचं बनवायला घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी मोहरीची डाळ, 1 वाटी साखर, अर्धी वाटी तिखट बुक्का, 3 ते 4 चमचे हिंग पावडर, 1 वाटी गूळ, मीठ, जिरे आणि मेथी. जिरे आणि मेथी भाजून मोठी मोठी चेचून घ्यायची आणि मोहरीची डाळ गरम करून मिक्सर लावून घ्यायची आणि पावशेर तेल. आता आपण कृतीकडे वळूया. त्यासाठी आता आपण 1 वाटी साखर घालूया, 1 वाटी गूळ, ते मोहरीची डाळ मिक्सर लावून घेतली. मेथी आणि जिरे मोठे मोठे चिचून घेतले, ते आपण त्यात टाकूया. तिखट अर्धी वाटी, हिंग पावडर 2 ते 3 चमचे, मीठ आहे 3 ते 4 चमचे, तेल पावशेर तेल आहे. हे सर्व आपण हलवून घेऊ. आता आपण हे छानपैकी हलवून घेतले. आता 1 तासभर गूळ साखर जरा विरघळू द्यायचं आणि 1 तासानं आपण बनवून ठेवायचं. यासाठी आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. आता 1 तास पूर्ण झाला आहे. आता आपण झाकण काढून बघूया. आता आपण बघू शकता याचं गूळ आणि साखर विरघळली आहे. यात आपण एका बरणीत भरून ठेवूया. आपण हे लोणचं आता बरणीमध्ये भरून ठेवलं आहे. ते 2 दिवसानं हलवायचं आणि 15 दिवस झाले की आपण खायला घेतल्याचं तरी चालते. तुम्ही बघू शकता हे तिखट गोड आंब्याचं लोणचं तयार झाले आहे. तुम्ही नक्की घरी करून बघा. लाईक करा व शेअर करा.